ज्ञानेश्वर महाराजांनी नामरूपे विण तुझे साच आहे आपण पे ही भाषा वापरली. हे पहिली महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. मी हे सांगत होतो ना, तेव्हा 5 दर्शनकार हे नामरूप सत्य मानतात. फक्त महर्षी वेदव्यास हे मात्र नामरूप बाधित आहेत असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले असल्यामुळे ते सुद्धा नामरूपे विण साच आहे म्हणतात. भाष्यकारात ते वाटप असत व्यासांचा मागोवा घेतो. तेव्हा कर्म, उपासना, ध्यान, धारणा, जप, तप, योगादी साधना करूनही सुद्धा नामरूपाचा बाध करीत नाहीत, म्हणून ते सर्वच कच्चे ठरतात. नामरूपाचा बाध झाल्या विना ब्रह्माची प्रत्यक्षता होत नाही. जगात प्रत्येक पदार्थामध्ये 5 अंश आहेत. जगात प्रत्येक पदार्थात 5 अंश आहेत. ते असे अस्तिभाती प्रियम रूप नाम चैत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम सच्चित सुखात्मकम ब्रह्म मायारूपम तत्वद्वयम. सच्चित सुख हे म्हणजे अस्तिभाती प्रिय हे 3 अंश ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप हे 2 अंश मायेचे आहेत. उदाहरणार्थ घट आहे म्हणताना म्हणजे आपण अस्थि म्हणतो, घटो अस्थि, ही अस्थि घटाची नाही आहे. घटो अस्थि म्हणताना अस्थि, घट कळला म्हणतो भाती. जलग्रहणाला उपयोग येतो म्हणून प्रिय. आणि घट हे नाम आणि घटाला प्रथुबुद्धोदरा किंवा कंबोद्वा आकार, ज्याचे पोट मोठे असून गळा निमुळता असतो त्याला घट म्हणतात. हे त्याचं रूप. अर्थात रूप जे ते काळा तांबडा हे त्याचं रूप आहे आणि हा आकार आहे. असे घटामध्ये 5 अंश आहेत. अस्थि, भाती, प्रिय, नाम आणि रूप. पैकी अस्तिभाती प्रिय हे 3 संवितीचे आहेत आणि नाम रूप हे मायेचे आहेत. अर्थात घटामध्ये घट नाहीच आहे, घटामध्ये माया ब्रह्मच आहे. कळत असेल तर नामरूपात्मक माया आहे आणि अस्तिभाती प्रिय ब्रह्म आहे. सहज मंडपी दोघेची दोघे. माया ब्रह्माशिवाय जगात काहीच नाही. पण कळलं पाहिजे मात्र नामरूपात्मक आहे ती माया आणि अस्तिभाती प्रिय स्वरूप आहे ते ब्रह्म. त्यात माया ही मिथ्या म्हणून तत्कार्य नामरूप मिथ्या आहे. अर्थात ब्रह्म सत्य आहे म्हणून अस्तिभाती प्रिय सत्य आहे. माया मिथ्या आहे म्हणून मायाकारी नामरूप मिथ्या आहे. नामरूपाचा बदल आहे म्हणजे प्रत्येक पदार्थाचे नाव वेगळे, रूप वेगळं, पण अस्तिभाती प्रिय सर्व समान आहे. घटोस्ती म्हणताना जी असती तीच पटोस्ती म्हणताना असती आहे. पदार्थ बदलतात, अस्थि बदलत नाही. पदार्थ बदलतात पण भाती बदलत नाही. भाती म्हणजे ज्ञान. घटज्ञान, पटज्ञान, मठज्ञान, घटपट बदलले पण ज्ञान बदललं नाही. तसंच प्रिय, प्रत्येक पदार्थ प्रिय वाटतो. आता ती प्रियता त्या पदार्थाची नाही आहे, ते ब्रह्माची आहे, तो वेगळा प्रकार आहे. पण मात्र प्रियता आपल्याला जी आहे ती ब्रह्माच्याच प्रकारची आहे, लक्षात यायला पाहिजे. अस्तिभाती प्रिय असा ब्रह्म, नाम आणि रूप प्रत्येक पदार्थामध्ये 5 अंश आहेत. विचारचा चंद्रदेवाने सांगितलेला आहे. म्हणून नामरूपाचा बाध केल्यापासून 3 अंश सत्य ठरतच नाही. नामरूपाचा बाध करा आणि अस्तिभाती प्रिय बघा, मग तुम्हाला सत्य कळेल, समितीच खरी आहे. नामरूपाचा बाध करावा लागतो. नाश वेगळा, बाध वेगळा आणि लय वेगळा. सांगतो आहे का? वारुळातून सर्प निघाला आणि आपण त्याला काठीने मारलं तर नाश झाला.
वारुळातून सर्प निघाला पुन्हा परत वारुळात गेला तर लय झाला. आणि रज्जूवर सर्प भासला तर रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाचा बाध झाला. नाश वेगळा, लय वेगळा आणि बाध वेगळा. इथे ज्ञानेश्वर महाराज नामरूपे वीण शब्दाने नामरूपाचा बाध करायला सांगतात. लयही नाही, नाशही नाही आणि सत्य पण नाही. नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे. घटाला आपण घट म्हणतो, पण ही घट वस्तूच नाही. मोठी गंमत आहे. जे तुम्ही बोलता त्याला वस्तू नाही आणि वस्तू इथलं नाव नाही. आता तुम्ही पहा, घटाला घट आपण म्हणतो, ते घट एक माती आहे. खाली वर आत बाहेर काय आहे? मातीच तर आहे. मग घट काय म्हणतात? म्हणजे घट बोलता, घट हे नाव बोलता, पण असते सगळी माती. तसे जगातले सगळे पदार्थ तुम्ही बोलता, पण असते सगळे अस्थिभाती प्रिय. जी वस्तू आहे तिला नाव नाही, जिचे नाव घेता ती वस्तू नाही. वस्तूला नावच नाही महाराज. रंग नाही, रूप नाही, सांगतो आपण. नाही रूप वर्ण गुण जेथे. नाम रूप संबंध जाती क्रियाभेद आकाराशी वस्तूशी नाही. ब्रह्माला ब्रह्म हे सुद्धा नाव नाही. व्यापक म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं, ब्रह्म सुद्धा नाव नाही आहे. आत्मा सुद्धा हे नाव नाही आहे. सगळ्यांच्या आत राहतो म्हणून त्याला आत्मा म्हणायचं आणि आत बाहेर व्यापून म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं. हे नाव सुद्धा त्याला नाही. ती निनावी वस्तू आहे. कुटस्थ सुद्धा नाव नाही आहे. बुद्ध्याधिष्ठान कुटस्थ आपण म्हणतो, पण बुद्धीच्या अधिष्ठान झाला म्हणून त्याला कुटस्थ नाव आलं आहे. ते कुटस्थ नाव त्याला खरं नाही. कूट म्हणजे मिथ्या बुद्धी, त्या स्थ म्हणजे असंग रूपाने राहतो म्हणून त्याला कुटस्थ म्हणतात. आयरणीप्रमाणे साक्षी सुद्धा नाव नाहीये. स्वयंप्रकाश म्हणून त्याला साक्षी म्हणायचं. हे नाव सगळे कार्यान्वये आहेत. ती मुळामध्ये वस्तू निनावी आहे. पण काहीतरी ते बोलल्याशिवाय मला कसं कळावं म्हणून अस्थिभाती प्रिय सच्चिदानंद या शब्दाने बोललं जातं. पण ते खरं आहे. नामरूप खरे नाही. प्रत्येक जगातल्या कोणत्याही पदार्थामध्ये 5 आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात नामरूपाचा नाश करू नको. लय होणं महत्वाचं नाही, नाश होणं महत्वाचं नाही. बाध कर म्हणजे जग दिसते का नाहीचा निश्चय कर. घटपट अधिकाचं रूप लवकर जातं, पण नाम काही काळ राहतं. उदाहरणार्थ पांडव कौरव मेले, पण त्यांचं नाव राहिलं. ते नाव सुद्धा काही काळ राहणार आहे. ते नावे पण नाहीचं होऊन जातं. रूप लवकर जातं आणि रूपाला नाव असतं ते काही काळ राहतं, पण ते पण मावळून जातं. जो मुलगा आपल्या बाबाचं श्राद्ध करतो, आता त्याला 3 पिढ्या लक्षात ठेवाव्या लागतात. बाप, आजा, पणजा. पणजोबाला बाप नाही का? पण त्याचं नावच घेतलं जात नाही श्राद्धामध्ये. ते नाव आता समाप्त झालं. तो पणजोबाचा बाप मेला तेव्हा त्याचं रूप गेलं, पण आता नावच त्याचं राहिलं नाही. अर्थात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामरूपाचा बाध कर म्हणजे तुला समितीची अनुभूती येईल. नामरूपे वीण साच आहे, आपण पे साच आहे. आपण पे शब्द समिती अर्थ दाखवणार आहे. आपण पे साच आहे, पण नामरूपे साच नाही. नामरूपे वीण. वेदांतशास्त्र नामरूपाचा बाध करण्याकरताच आहे. ते ज्ञानेश्वर महाराज सांगताना नामरूपे वीण या शब्दातून सांगत आहेत. नामरूप भेदवादी नाहीत. ज्याचे नामरूपा रहित म्हणतात. नामरूपे वीण म्हणण्यामध्ये भेदवाद बुडाला आणि साच आहे म्हणण्यातून शून्यवाद बुडाला. ज्ञानेश्वर महाराज भेदवादी नाही कशावरून? या बोलून सिद्ध होतं. ज्याचे नामरूपे वीण साच म्हणतात त्या सगळेच आचार्य आणि शास्त्रकार नामरूप सत्यच मानतात. फक्त भगवान वेदव्यास आणि आद्यगुरु शंकराचार्याप्रमाणेच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा
नामरूपा वाचून साच आहे म्हणतात. अर्थात भेदवाद्यांना शून्य अजाना ही ओवी लावता येणारच नाही. नामरूपी विण साच नसून नामरूपे साच नसून नामरूपी विण ते साच आहे. महत्वाची पहिली गोष्ट या पहिल्या ताजा कलम लिहून दाखवली आहे. ज्ञानदेव म्हणे नामरूपे विण तुझे साच आहे आपण पे. चांगदेवा तुझं जे नामरूपाचं स्वरूप समिती ते खरं आहे आणि ती आपण पे, तू स्वतः आहेस ती. फार महत्वपूर्ण अशी गोष्ट लिहून दाखवली आहे पहिल्या सुरुवातीलाच. नामरूपे साच का नामरूपा विण समिती साच. मोठा गोंधळ होतो महाराज. ज्ञानोबाने मुद्दाम ठळक अक्षरामध्ये ताजा कलम लिहिला आहे. पुन्हा पुन्हा मनुष्याला नामरूप दिसले की ते सत्यच वाटतं. समिती काही दिसत नाही, ती सत्यही वाटत नाही, आहेही वाटत नाही. नामरूपाला दिसतात डोळ्याला, आहे वाटतात नाही, नाही सत्य वाटतात. बायको खरी, मुलगा खरा, घर खरं, पैसा खरा, सगळं खरं. खोटं काय वाचं प्रवचन. खोटं म्हणायला काही राहतच नाही, सगळं खरंच. पण ज्ञानोबा काय सांगतात? नामरूपे वीण साच आहे आपण पे. नामरूपे वीण साच आहे आपण पे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगतात, तू आपण आपल्या ठिकाणी स्वानंद भोगून आपली जीवनाने सुखी बनव. स्वानंद जीवन पे सुखिया होई. ही दुसरी गोष्ट माऊली सांगते. ज्याला खरंच समिती साज कळली आणि ते आपण तो असा निश्चय झाला, त्याला स्वानंद होतो. अर्थात स्वानंदाचा भोग होणार नाही तोपर्यंत तो कच्चा आहे महाराज. बोध असावाच नामरूपा वाचून समितीचा, आणि ज्याला असा बोध झाला त्याला स्वानंद होतोच. तो आपणच आपल्या ठिकाणी स्वानंद भोगून आपली जीवन सुखी बनव असा आशीर्वाद त्याला दिला आहे. यापूर्वी त्याला आशीर्वाद दिला पहिल्या वेळेमध्ये स्वस्ती शब्दाने, कल्याण. केव्हा कल्याण होतं? नामरूपे विण साज कळेल तर, आणि त्यापुढे त्याला स्वानंद झाला तर. फार महत्वपूर्ण शब्द आहे. नामरूपे अविद्या कार्य, अविद्या आणि नामरूप ही सगळी तुला दिसली तरी ती खरी नाही. नामरूपे विण समिती खरी आहे. आणि असा ज्याला अनुभव येतो त्यापुढे स्वानंद होतो. त्या आनंदाला निमित्त नसलं पाहिजे, त्याला स्वानंद म्हणतात. निर्निमित्त आनंद म्हणजेच स्वानंद. कारण आनंद हे आपलं स्वरूपच आहे, आपल्या जवळ आहे, आपण बाहेर पाहतो. आमचे गुरु दृष्टांत सांगायचे, हरिणाच्या नाभी कमळामध्ये कस्तुरी जन्माला येते. ते परिपक्व झाले म्हणजे त्यालाही सुगंध येतो. त्याला माहीतच नाही की आपल्या नाभी कमळामध्ये कस्तुरी आहे, आणि ती परिपक्व झाली त्याचा सुगंध येतो. त्याला वाटतं या जंगलामध्ये सुगंध आहे, म्हणून तो टुणटुण उड्या मारतो. आणि त्या उड्या मारण्यामध्ये त्याच्यात त्या बोंबीतला जो काही कस्तुरीचा कंद असतो तर तो गळून पडतो. आणि मग त्या वाटतं त्या जंगलामध्ये वास होता, या जंगलात वास नाही. कुठं होता वास? त्याच्या पोटामध्ये. कस्तुरीचा जो कंद आहे त्याच्या बेंबीमध्ये, तिथेच वास होता, पण त्याला माहीत नाही. तसं आम्हाला सुद्धा तेच आहे. कुठे आनंद? आमच्या जवळ. आम्ही पाहतो बाहेर, बायकोत आनंद, मुलात आनंद, घरात आनंद. या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी सुद्धा आनंदच होता असे श्रुती सांगते. आनंदा देव कलविमाने भूतानी जायंते. आनंदापासून सृष्टीची उत्पत्ती झाली, आनंदावरच जगते आहे आणि आनंदातच ती पुन्हा विलीन होते आहे. उपनिषद वाचा, त्यात लिहिलं आहे. मुळात ती समिती आनंद स्वरूप आहे, पण त्याचे मूळ आत्मस्वरूप आम्हाला माहीत नाही. लोपल्यामुळे आम्हाला आनंद भोगावा वाटतं, ज्ञान मिळवावं वाटतं आणि आनंद भोगावा वाटतं. ही चूक आहे.
ज्ञान स्वरूप तुम्ही आता ज्ञान काय मिळविता? ए पिंटू, अरे पिंटू, ऐक ना बाबा. ए पिंटू, रामकृष्ण हरी. असा व्यत्यय येतो. सांगण्यात तात्पर्य, आनंद विषयात नाही आहे. आनंद स्वरूप समिती आमच्या स्वरूपच आहे. स्वानंद म्हणतात त्याला. स्व शब्दाचा अर्थ आत्मा आणि तोच आनंद स्वरूप आहे स्वानंद. आनंद भोगावा वाटतो तो का वाटतो? तर आपल्याला मूळ आत्मा समिती स्वरूप आनंद स्वरूप कळत नाही म्हणून. आणि ज्ञान मिळवावं का वाटतं? समिती ज्ञान स्वरूप आहे कळत नाही म्हणूनच ज्ञान मिळवावं वाटतं. दोन्ही गोष्टीमध्ये फसवा आहे. निधानपेक्षा आपण आता आनंद भोगावा का विषयजन्य आनंद आहे का आपलं स्वरूप आनंद आहे याचा संशय तरी आपल्याला घ्यावा. जो संशय घेतो त्याला मोक्ष म्हणावं आणि विचाराने आत्माच प्रबंध करतो त्याला मुक्त म्हणावं. आनंद विषयजन्य समजणारे पशुपासून ब्रह्मादेव देवापर्यंत सगळे आहेत. विषयजन्यच आनंद समजतात, विषयात आनंद नाही. त्या आनंदाला विषय निमित्त असल्यामुळे आपल्याला विषयाचा आनंद वाटतो. आमचे दृष्टांत सांगायचे, एखादा कुत्रा जसा वाळलेला हाड कुठलं तरी तो तोंडात धरतो, कुठेतरी निवांत असा जागेत जाऊन तो चघळतो आणि ते चघळल्यामुळे मग त्याच्या मसुड्या फुटतात आणि त्याचंच रक्त बाहेर येऊन त्या वाटतं आता मी आत्तापर्यंत मेहनत केली, आता हाडातून रक्त येत आहे. हाडातून नाही वेळ्या मसुड्याचं रक्त येत आहे. तसं आम्हाला वाटतं आम्हाला विषयातून आनंद झाला, अनुकूल विषय झाला, बायको अनुकूल आहे, मुलगा अनुकूल आहे, पैसा अनुकूल आहे आणि आम्हाला आनंद होतोय. नाही, तुमचाच आनंद त्याच्यात त्याचा वाटतो. आनंद विषयजन्य आहे असे समजणारे पशुपासून ब्रह्मदेवापर्यंत आहे. आनंद निग्रहाने मिळतो असा समजणारा योगी आहे आणि आनंद नामरूपाचा बाध केल्याने मिळतो वेदांतशास्त्र सांगतं. विषयजन्य सुख, निग्रहजन्य सुख आणि अजन्य सुख असे 3 प्रकार लक्षात ठेवायचे. जगात विषय भोगून आनंद होतो हे फार सगळेच मानणारे लोक आहेत आणि त्या विषयाच्या मागे धावतात. मुळामध्ये विषय निर्माण करणारी अविद्या स्वतः दुःखरूप आहे. तर त्या विषयात आनंद कुठला? म्हणून विषय भोगीचे सुख ते साध्यंते जाण दुःख परी काय केले मूर्ख. ज्ञानोबा जास्त रागवले तर मूर्ख बोलतात. आधी त्यांची जीभ रेटत नाही. न सेविता न सरे. जगात विषय भोगून आनंद मिळतोय तर सगळेच म्हणतात त्यात काय विशेष आहे. पण विषयाचा बाध करून आनंद भोगावा याला महत्व आहे. जन्य सुख भोगणारे पामर असतात, त्यांना अजन्य सुख हे सांगावे लागते आणि तो विषयाचा नामरूपाचा बाध करून मिळतो असं त्यांना सांगावं लागतं. 65 या 2 ओव्यामधून 4 गोष्टी शिकायच्या. सत्य काय आहे त्याचा अगोदरच उलगडा सांगितला, नामरूपे विनाशाच आहे. कधी नामरूप सत्य समजायचे नाहीत. नामरूपातून समितीच साच आहे. एक गोष्ट. आणि आनंद जो आहे तो विषयजन्य आनंद नाही, स्वानंद, आमचा स्वतःचा आनंद आम्ही भोगतोय. भिंतीवर काढलेल्या चित्रातला वाघाला मारण्याकरता शिपायाची तलवार लागत नाही आणि गोळी झाडावी लागत नाही. त्याचा बाध म्हणजे नाहीचा निश्चय केला की झाला, वाघ संपलाच आहे. तसं विषयाचा नामरूपाचा बाध केला की खाली आनंद उरतोच आहे. आनंद आमचं स्वरूपच आहे. आपण हा आनंद रोज भोगतो. गाढ झोपेला जातात तेव्हा तिथे काय असतं सांगा? बायको नाही, मुलगा नाही, घर नाही, काही नाही.
पण विषया वाचून निरपेक्ष आनंद हा गाढ झोपेमध्ये आहे. म्हणून तर माणसं झोपीला जातात. दिसते खाली मिथ्या कसं, त्याच्याकरता स्वप्नदृष्टांत पुढे ठेवावं. आणि भोग निरपेक्ष आनंद कसा असतो हे कळण्याकरता सुषुप्ती अवस्थेत दृष्टांत ठेवावं. आम्हाला समाधीचा अनुभव नाही, सुषुप्तीचा अनुभव आहे, गाढ झोपेचा. काही नसताना आनंद होतो. इथे सगळं असून आनंद होत नाही जागृतीमध्ये. त्याच्यानंतर लक्षात यावं, आनंदाकरता विषय लागत नाही. आणि स्वप्नात ते पदार्थ सगळे दिसले तरी मिथ्या वाटतात, तसे हे सुद्धा मिथ्याच आहे. जसं स्वप्न तशी जागृती. दिसते खाली पदार्थ नाही स्वप्नातले, तसे दिसते खाली नाही आहे. अभ्यास करा, चिंतन करा. योगशास्त्र आणि ज्ञानेश्वर महाराज दोघांनाही स्वरूपानंदच मानतात, स्वस्वरूपानंदच मानतात. पण त्यातला भेद आहे. योगी आत्मानंद मानतात, ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मात्मैक्य आनंद मानतात. याचा फरक दोघांचा आहे. केवळ आत्मानंद मानणारे योगी पुरुष हा कधी सुद्धा विषयात आनंद समजत नाही, म्हणून विषयाचा त्याग केला, निग्रह केला आहे. पण आत्मानंद भोगतो आहे, पण ब्रह्मात्मैक्य आनंद भोगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मात्मैक्य हा स्वानंद सांगायचा आहे. स्वानंद जीवन पे सुखिया होई. विद्या मुक्तीत निजानंद असतो, स्वानंद असतो. जीवनमुक्तीत निजानंदाचा ओळखीने सुखी असतो. आम्हाला आनंद कोणता आहे? निजानंद, ज्याचे निजानंदी आनंद. निर्विषयक आनंद तो स्वानंद जीवनमुक्त महात्मा भोगतो महाराज. विद्यामुक्तीमध्ये आनंद स्वरूपत आहे आणि जीवनमुक्ती आनंदाचा भोग आहे आणि विषयात सुखाचा भास आहे, आनंदाचा भास आहे. आनंदाचा भास होतो विषयामध्ये, स्वानंदाचा भोग होतो जीवनमुक्तीमध्ये, आणि स्वानंद स्वरूपता असते विद्यामुक्तीमध्ये. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्वानंद जीवन पे सुखिया होई, स्वानंद जीवन पे सुखिया होई. महत्वपूर्ण असे दोन मुद्दे सांगितलेले आहेत. आपल्याला विषया वाचून आनंद आणि नामरूपे मिथ्या आहेत. नामरूपाचा अधिष्ठान किंवा नामरूपाच्या स्वरूपात जी समिती ती साच आहे. हा विषयजन्य सुख, निग्रहजन्य सुख आणि आजन्य सुख असे तीन लक्षात ठेवायचे. जगात विषय भोगून आनंद होतो हे सगळे मानतात, पण तो भ्रम आहे. विषयाचा बाध करून आनंद भोगावा त्याला महत्व आहे. जन्य सुख भोगणारे त्याला पामर म्हणावं. आजन्य सुख आहे असं त्यांना सांगावं लागतं. विषयाचा बाध करून भोगा असं त्यांना सांगावं लागतं. बाध नामरूपाचा आणि आनंद स्वस्वरूपाचा, या दोन गोष्टीचा दृढ निश्चय असतो, त्याला जीवनमुक्त महात्मा म्हणावं महाराज. हे वरून काही कळत नाही, दिसत नाही, पण मात्र लक्षणाने कळतं. जो आम्ही आनंद भोगतो तो कुणाचा वाटतो? विषयाचा वाटतो का? कच्चे आहात. निग्रह केलाय चांगलं महाराज, पण तो सुद्धा खरा आनंद नाही. निग्रहाचा आनंद, स्वानंद आत्मस्वरूपापर्यंत समितीपर्यंत पोहोचल्याशिवाय स्वानंद होणारच नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, नामरूपे म्हणजे तुझे साच आहे आपण पे, आणि स्वानंद जीवन ते सुखिया होईल. हा आशीर्वाद दिला आहे. तो स्वानंदाने आपलं जीवन सुखी बनव. विषयजन्य आनंद हा तुच्छ आनंद आहे. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. जेथे नसरीचे वैकुंठ सदन, शेषशाही त्रिपुर भुवन व नेघो म्हणून या त्यागी ती परवते. त्याच्याही पुढे निळोबाला सांगतात, नेघो समाधीचे सुख तुच्छ वाटे. कसलं समाधीचं सुख? ते अज्ञात सुख आहे.
जीवनमुक्त पुरुषाला ज्ञात सुखाचा अनुभव आहे. मला चांगलं कळतं विषयात आनंद नाही, मी माझा आनंद भोगतो आहे. भोग्य भोगता भोग अशी त्रिपुटी समाप्त होते. तो स्वानंद माझ्या जवळ आहे, माझं स्वरूप आहे असा निश्चय आहे. विषयातला आनंद त्रिपुटीने भोगायचा असतो, स्वानंदात त्रिपुटी उरत नाही. भोग्य भोगता भोग ही त्रिपुटी समाप्त होते. अमृतानुभवामध्ये 9व्या प्रकरणात आहे, म्हणून भोग्यानी भोगता दिस्यानी देखत आहे सरले, अद्वैता अफुटा माझी सरले. कुठे सरले? अफुट अद्वैतामध्ये सरले. जिथे भोग्य भोगता भोग त्रिपुटी ते तुच्छ आनंद आहे. त्रिपुटी रहित आनंद दररोज तुम्ही सुषुप्तीमध्ये भोगता, त्या आनंदाला त्रिपुटी नाही सुषुप्तीतल्या. सता समेतला संपन्न भवती समापितो भवती श्रुती माता सांगते. ज्या वेळा मनुष्य झोपला जातो तेव्हा तिथे केवळ आनंदाचा भोग आहे महाराज. म्हणून झोपी जा सांगावं लागत नाही, पण झोपेतून उठावं लागतं. आमच्या देवाला सुद्धा इथे सकाळी काकडा होते, उठा पांडुरंगा प्रभा समयो पातळा, देवाला उठवायचं. झोपलाच नाही तो, म्हणजे तिथे आनंद आहे. त्याकरता मनुष्याची धाव झोपीला जाण्याची आहे. विषय सोडून आनंद आणि नामरूपाचा बाध करून सत्य समिती, समिती सत्य, त्या समितीचं सत्यत्व नामरूपात आपण देतो. आणि स्वानंद, आत्मानंद, ब्रह्मानंद तो आनंद काढून आपण विषयात लावतो. चूक तरी कळावी आपली काय होती आहे. प्रवचन ऐकायचं म्हणजे नुसतं करमणूक नाही, आपली चूक करून घ्याय आणि ते दुरुस्त करणे, त्याच्याकरता प्रवचन ऐकायचं. या 2 गोष्टी मोठ्या चुकल्यात. एका जन्मात नव्हे, जन्मजन्मात चुकल्या आहेत. ही अनंत जन्माची चूक मला भरून काढता येते आपल्याला. 65 वाचून ऐकून कळून निश्चय करून. नामरूपातून समिती साच आहे आणि स्वानंदाने आपलं जीवन सुखी बनवावं. विषयानंदाने आपलं जीवन सुखी बनवणं बनतच नाही, दुःखीच राहतं. बडे बडे श्रीमंत लोक सुद्धा रडतात, सत्ताधारी रडतात का? समिती कुठे कळते आहे, स्वानंद कुठे कळतो आहे. येई संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये एवते आद्यंतवंत कौंते न ते शुरमते बुधा या बुधा सहा नरमते. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंत जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरी ज्ञानबाई बोलतात. खेदाची भाषा बोलतात. किती माणसं विषयाच्या मागे धावून आपलं आयुष्य गमावतात आणि त्यात काही मिळत नाही. हातात ना पदर आया वैसा गया. स्वानंद जीवन पे सुखिया होई. तुझं स्वतःचं जीवन स्वानंदाने सुखी बनव. एवढा महत्वपूर्ण बोध ताजा कलम मध्ये लिहून दाखवला आहे. विषयांद भोगणारा मनुष्य मुक्त तर होतच नाही, पण फजित पावतो महाराज. इंद्रा पडली भगे चंद्र झाला. काय मोठ्यांचं मोठं माहिती सगळ्या उघड असतं. ते चव्हाट्यावर बांधलं असतं. इंद्राला भग पडली, अहिल्याच्या मागे लागला. चंद्र काळा झाला, गुरुपत्नी रचला. सगळं माहिती ऐक सांगण्याचं काही कारण नाही का? विषयाच्या मागे लागला. विषयजन्य मागे लागलं की फजित पावतो. आनंद तर मिळतच नाही, नुसते दुःखाचे खेळ खायचे. ती फजिती वाचत नाही, तो प्रश्न वेगळा. आमच्या पूर्वी सांगायचे, ज्याचं कोणाचं लग्न झालं ते त्याच्या एका बाईवर लग्न झाले, तिचं नाव फजिती. नुसती फजिती नाही, घुंगरू लावून फजिती. आणि सगळे लोक फाजील असल्यामुळे त्यांना फजिती वाटत नाही. आनंद ओळखा. सगुण देवाचा आनंद भोगणारी उपासक ते फजित पावत नाही, पण कच्चे राहतात. निर्विकार समाधीचा आनंद भोगणारा योगी तो फजित पावत नाही, पण कच्चा राहतो. ज्याला स्वानंद प्राप्त झालाय तो मात्र जीवनमुक्त महात्मा कृतार्थ. काय करायचं आपल्याला हे ते आधी कळून घ्यावं आणि मग करायला लागावं, असं आपण डोळसपणे म्हणतात.
कुठे त्या नामरूपाच्या मागे लागत बसतात, ते सत्य समजतात आणि ते दुःखाला कारण होतात. नामरूपे विण साच आहे आपण पे, स्वानंद जीवन पे सुखिया होई. फक्त वेदांतशास्त्रात स्वानंद आहे महाराज. जगाचा बाध करूनच आनंद होतो. योगशास्त्रात जगाचा लय करून आनंद आहे. इतर सगळे जगतमध्ये लोक विषयातूनच आनंद समजतात. त्यात काही सत्वगुणी लोक आहेत, ते कर्मोपासना करून स्वर्ग वैकुंठाला जातात, दिव्य विषयाचा आनंद भोगतात. रजोगुणी लोक ऐहिक विषयाचाच आनंद मानतात. तमोगुणी लोक त्याच्यापेक्षा निकृष्ट असणारा विषयाचा आनंद भोगतात, पशु पक्षी वगैरे. आहार निद्रा भय मैथून यातून ते आनंद मानतात. या सर्वांमध्ये जगाचा बाध करून आनंद भोगणं हे फार महत्वाचं आहे. ते सोपं आहे महाराज. विषयानंद भोगणं अवघड आहे. आधी विषय मिळणं कठीण, ते अनुकूल राहणं अवघड. आणि जरी अनुकूल राहिलं तरी ते प्रतिकूल झाल्याशिवाय राहतच नाही. विषयाचा स्वभाव आहे प्रतिकूल तरी होणे तर नष्ट तरी होणं. आणि मग आनंद कुठला राहणार? प्रतिकूल झालं तरी आनंद राहत नाही, आणि नष्ट झालं मग तर राहतच नाही. आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्ही निरीक्षण करून बघा. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक विषय हा काही काळ अनुकूल राहतो, तोच पुन्हा प्रतिकूल होतो. आणि जो आज आपल्याजवळ असतो तो नष्ट होऊन जातो. तुम्ही काय करणार त्याला? आज सकाळी बायको शिरा खा म्हणते तर लगेच पुन्हा शिवाई द्यायला लागते, मग ते खावे लागतात का ते शिरा खाल्लाय. या विषयाची ठाई एकनिष्ठता काही नाही. दुःखाने काही सुखही दिसे. त्यात सुख असतं ते किंचित मात्र असतं. सुख पाहता जवापर्यंत दुःख पर्वताही एवढे. पर्वत प्राय दुःख अंगावर घ्यायचं, मग विषयातलं सुख भोगायचं. अनंत दुःखाला निमंत्रण देऊन विषयातलं सुख भोगायचं. बरं का, आमच्या गुरुजी सांगायचं, जसं रस्त्यावर पडलेलं शेण माती सगळं उचलावं लागतं, तसं संसारातलं दुःख आमंत्रण देऊनच मग सुख भोगायचं. आपल्या 65वी कला साधली दुःखाला सुख म्हणण्याची. असायचं सगळं दुःख, आणि बाहेर मात्र सुखाचं आव्हान दाखवायचं. दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जगातील ज्ञानोबाने म्हटलंय. 9व्या अध्यायामध्ये खूप उत्कृष्ट चित्र उमटून दाखवले महाराज. आपल्या मृत्यूरोगाचा कसा उलटा प्रकार आहे. स्वानंद हा केव्हा होतो? नामरूपाचा बाध केल्यानंतर हे लक्षात असू द्या. आणि नामरूप बाधित झाले की मग समिती साच खाली उरली तीच परमानंद रूप आहे. त्या आनंदाने आपण जीवन सुखी करून बनवून घ्यावं. वेदांतशास्त्रात स्वानंद आहे. उपासकाला सगुण देवाचा आनंद आहे. योगी पुरुषाला आत्मानंद आहे. आणि पशुपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळा विषयानंदच आहे. भास होतो भास. आरशात जसा मुखाचा भास तसा विषयात सुखाचा भास होतो तुम्हाला. कर्मठ लोक इंद्रचंद्रादी देवता मानतात, देव मानित नाहीत. उपासक लोक वैकुंठ कैलासवासी देव मानतात, पण मी देव आहे असं मानित नाही. संसारिकांचा साध्य स्त्रीपुत्रादी अनुकूल विषयजन्य आनंद आहे. उपासकाचा साध्य विषयानंद टाकून सगुण देवाचा आनंद आहे, म्हणून ते सगुण देवाची उपासना करून वैकुंठाला जातात. कर्मठ जीवाचा साध्य इहलोकातील विषय टाकून स्वर्गातले दिव्य विषय त्यांना पाहिजे, म्हणून ते इथे म्हणतात इथे सुख नाहीच, मग स्वर्गाला जाते ते सुख आहे. म्हणून ते संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म केले मग स्वर्ग सुख भोगिले मनोहर. येथे वाचून काही सुखच नाही असे बोलते. ज्ञानोबांचा दुर्बुद्धी म्हटलंय, 9व्या अध्यायात आहे. कर्मठाला इथे सुख दिसत नाही, ते स्वर्ग यज्ञादी कर्म करायचे आणि स्वर्गाला जाऊन ते सुख भोगायचं म्हणतात. ते विशेष सुखच आहे, इथलं काय तिथलं काय. इथले जसे भोग आहेत तसेच स्वर्गातले भोग आहेत, काही फरक नाही महाराज. आमच्या गुरुदृष्टांत सांगायचे, एखादा खेडूक मनुष्य तो चहा पितो आणि शहरी माणसे चहा पितात, पण खेड्यातला मनुष्य पातेल्यामध्ये चहा उकळतो आणि तो आपल्या परातीमध्ये ताटामध्ये तांब्याभर ओततो एकदाच, आणि ढसा 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 एकदाच पिऊन टाकते, का दमामध्ये पिऊन टाकतो. शहरी माणसं मात्र कशी चहा पितात सांगायचं कारण नाही. डिकॉक्शन माहिती आहे तुम्हाला. ते ट्रे असतो, त्यामध्ये ट्रेमध्ये ते साखर एका ठेवली असते वाटीमध्ये, एका दूध ठेवलं असतं, कपशी ठेवली असते, चहाचं उकळलेलं पाणी एकामध्ये ठेवलेलं असतं. मग त्या कपामध्ये ओतायचं, मग त्यामध्ये दूध घालायचं, आपल्या हाताने साखर पाहिजे घालायची, ते चमचा ठेवायचं, ढवळायचं आणि एक फुरका मारायचा. नंतर मग सिगारेटमध्ये ओढायचं, किंवा मध्यंतरी
ज्याचा गुरु संप्रदाय असं तसा सिगारेट ओढायचा, कधी तंबाखू खायची वगैरे, असं मध्यंतरी चालू असतं ते. एक एक झुरका मारीत मारीत मग एक कपभर चहा प्यायचा ना 1 तास लागतो. पण पिला काय शेवटी? चहाच. याने एखादा मग पिला तरी काय? चहाच. आणि त्यांनी 1 तास जरी लावला तरी पिला काय? चहाच ना. तसं हे इथले भोग काय तिथले भोग काय. विषयजन्य सुख हे फार दुःखाला कारणे महाराज. ते दुःख टाकून त्यातलं टाकून द्या. विषजन्य अन्न जसं हे विषमिश्रित अन्न जसं त्याज्य आहे, तसं विषयजन्य सुख हे त्याज्य आहे. का तर दुःख त्याच्यामध्ये आहे आणि जन्ममरण फेरा त्यात बीज आहे. दुःखाचं बीज जन्ममरण अविद्या त्यात आहे. स्वर्गातल्या भोगामध्ये विषयजन्य भोग आनंदामध्ये दुःख नाही, पण दुःखाचं बीज आहे अविद्या. आणि तुमच्या आमच्या विषयभोगामध्ये इथे दुःख तर आहेच आहेत, पण दुःखाचं बीज सुद्धा अविद्या आहे. इथे दोन्ही इथे आहे. अविद्येचं अविद्या बीज आहे दुःखाचं, आणि दुःख पण आहे. विषय रांधिरी रसोय जमना ठावे ताटोय सांडणं ज्या परी पुष्कळ म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये. हंडाभर साखर भात आहे, त्यात थोडं विष टाकलं तर आता नुसता साखर भात आहे का विशिष्ट साखर भात का नुसतं विषच कळत असेल तर बघा. नुसतं विष आहे ते टाकून द्यावं. हंडाभर भात काही उपयोग नाही, का तर विष आहे. तसं विषयातलं सुख हे जरी तुम्हाला सुख वाटतं ते सुख नाही, त्यात दुःख फार आहे. ते दुःख पाहूनच मनुष्य घाबरून जाऊ त्या सुखाला. नकोय आम्हाला. आणि गुरुजी आमचे सांगायचे, दुःखाचा त्याग तर कोणी करेल. सगळं अनुकूल असून सुख असून देखील त्याचा त्याग करणं त्याला खरा मोक्षता म्हणतात. त्याला खरा मोक्ष म्हणतात. आमच्या गुरुजीची भाषा आपल्याला ऐकवतो. ते म्हणायचे, राजवाड्यासारखा वाडा आहे, पद्मिनीसारखी बायको आहे, वाघासारखी मुलं आहेत, कुबेरासारखी संपत्ती आहे, पण तरी आवडत नाही. त्याला खरा मोक्ष म्हणतात. सर्वाचा त्याग आला केल्याशिवाय महाराज नामरूप टाकल्याशिवाय नाही समितीचा अनुभव येणार आणि स्वानंद होणार नाही. स्वानंद होण्याकरता एकमेव उपाय नामरूपाचा बाध करणे आणि समितीची सत्य असणाऱ्या समितीची अनुभूती घेणे. जीवनमुक्त पुरुषाला हे असं महत्वपूर्ण साध्य लाभलं आहे. आम्हाला काही लागत नाही. ज्या आनंदात आहोत आमच्या गुरुजी असे स्वतः आनंदात आहे, काही लागत नाही. स्वानंद जीवन पे सुखिया होई. संसारिकाचे साध्य स्त्रीपुत्रादी अनुकूल विषयजन्य आनंद आहे. उपासका साध्य विषयानंद टाकून सगुण देवाचा आनंद आहे, म्हणून ते सगुण देवाची उपासना करून वैकुंठाला जातात. कर्मठ जीवाचं साध्य इहलोकातले विषय टाकून स्वर्गातले दिव्य विषय आनंद घेणे हे आहे, म्हणून ते यज्ञागादी कर्म करतात, स्वर्गाला जातात. योग्याचं साध्य आत्मानंद आहे, निर्विकार समाधी लावतात. वेदांत शास्त्राचं साध्य स्वानंद आहे, म्हणून ब्रह्मात्मैक्य ज्ञान मिळवा असं सांगतात. यावरच्या 5 आनंदापैकी ज्ञानेश्वर स्वानंद मानतात. कर्मठ हे स्वानंदावर सोडा. कर्मठ हे स्वानंद तर सोडाच, पण सगुण देवाचा आनंद हे सुद्धा ग्राह्य मानित नाहीत महाराज. कर्मठ लोक त्यांना विषयानंदच फक्त पाहिजे असतो, फक्त इथला नको, स्वर्गातला पाहिजे. आणि ते तिथे गेले तरी काही राहतात असं नाही. आहे ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये, केतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशांती एवं त्रयी धर्मानुप्रपन्ना गतागतं कामाला म्हणते म्हटलंय. मग त्या पुण्याची पावटी सगळीची मंत्रीपदाची नाही, इंद्रपदाची उठी उतरे. येऊ लागते मागारे मृत्यू लोका. केवढी फजित अशा प्रकारे दाखवली. ब्रह्मसूत्रामध्ये सांगितल्या तिथे स्मशान नाही. आपल्या शरीर एखादं मनुष्य मेला आपल्याला जाण्याकरता स्मशान असतात, तिथं स्वर्गामध्ये असे स्मशान नाही. ते सत्वगुणाचे देव असल्यामुळे त्यांना कळतं की आमचं पुण्य संपलं आहे, आता आम्हाला इथे स्वर्गात राहता येणार नाही. मग त्यांचं शरीर बर्फासारखं वितळून जातं आणि त्यांना पुन्हा जन्म घेताना 5 आहुती पडते त्यांचे. द्यूलोकामध्ये, पर्जन्यामध्ये, जमिनीवरती, स्त्री पुरुषामध्ये. नंतर जन्म खूप अवघड त्यांचा सांगितलं आहे, ब्रह्मसूत्रामध्ये आहे. जाताना खूप चांगल्या पायऱ्या आहेत महाराज पुण्याच्या, पण येताना मात्र तिथून पायरी नाही, आता ढकलून दिलं जातं. दृष्टांत सांगायचे, ग्राउंडवर जशा मुलांना खेळण्याकरता घसरगुंडी असतात, एका बाजूला पायऱ्या असतात, दुसऱ्या बाजूला पायरी नाही, आता घसरायचं दान की आदळायचं खाली.
तसा प्रकार स्वर्गाचा आहे. जाताना पुण्यपत्रात असं म्हणून सगळे स्वागत करतात, या 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 या. एकदा का तिथे जाऊन आपलं पुण्य संपलं ते झालंच, खाली ढकलून दिलं जातं. आणि तो कोणत्या गेलेला काय सांगता येत नाही. मुंगळा सुद्धा होऊ शकतो, कोणी होऊ शकतो महाराज. असो, जास्त सांगण्याचं कारण नाही. स्वानंद लक्षात घ्या महाराज, आणि नामरूपाचा बाध लक्षात ठेवा. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. अगोदर सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी 59व्या ओळीमध्ये येऊन दाखवल्या. म्हणून ज्ञानदेव म्हणे नामरूपे विणसाच आहे आपण पे. एक गोष्ट, स्वानंद जीवन पे सुखिया होई. आपलं भाग्य चांगले, आपण शहाणे नाहीत महाराज, पण भाग्यवान आहोत की चांगदेवाच्या निमित्ताने आपल्याला हे ऐकायला तरी मिळतील. आता कळेल की आपल्या बुद्धिमान आपण आहात, अधिकारी आहात, बदल निश्चित तुम्ही करणार असं मला ते निश्चय वाटतो, आत्मविश्वास. आणि करून घेतला तर कधी 65 आपण ऐकली सफल झाली याचा अर्थ आहे. ते मायेने फसवणूक केली ही आपल्याला, मोठी फसवणूक केली ती ज्ञानामध्ये, सत्य मांडण्यामध्ये आणि आनंदामध्ये. आहे ते खरं सच्चिदानंद समिती स्वरूप झाकून टाकलं आणि नसल्या ठिकाणी सत्य दाखवलं, नसल्या ठिकाणी ज्ञान दाखवतं आणि नसल्या ठिकाणी मला आनंद वाटायला होता. कबीर महाराजांचा एक दोहा आहे महाराज, माया बडी चोरटी फासले बैठी बाट. रस्ता धरून बसली आहे, निग्रस्तवे फास पडे कबीरा गए काट. ज्ञानामध्ये भ्रम, सत्यत्वात भ्रम आणि आनंदात भ्रम हे गेले तरच आपण जीवनमुक्त होऊ शकतो. कधी नामरूप सत्य न वाटले पाहिजे. कधी सुद्धा अनात्म जड पदार्थाचं ज्ञान न वाटलं पाहिजे. समिती स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आहे, समिती त्रिकालाबाधित सत आहे आणि समिती स्वानंद परमानंद स्वरूप आहे. कधी सुद्धा आपली दृष्टी त्या समितीवरून हल्ली पाहिजे. रामकृष्ण हरी. घरी गेलं पुढे सांगया. आणखी 2 गोष्टी सांगायच्या आहेत महाराज. आज 65 संपवतो म्हणलो होतो, पण ते अनलॉक 1 जसं कोरोनाचं झालं तसं आमचं सुद्धा 65 करता आणखी 2 दिवस आणखी वाढून घेतले. ते हळूहळूच वाढवावं लागतात मला वाटते. कोरोनाचं कसं हळूहळू वाढलं तसं आमचं हळूहळूच वाढलं. आधी 5 दिवस, नंतर आता 7 दिवस, 6 दिवस, 1 दिवस मागितला होता, 7 दिवस. हे संपत नाही, संपू नये महाराज. तुमची पण इच्छा तीच आहे, माझी पण इच्छा तीच आहे. आपल्या जीवनाला अत्यावश्यक गोष्टी आपण विचारात घेत आहोत, म्हणून याचा विचार संपवू नये. ज्या दिवशी आम्हाला खरा समितीचा अनुभव येईल त्या दिवशी 65 संपली समजा. ओव्या संपल्या म्हणजे 65 संपली नाही हे लक्षात असू द्या तुमच्या. त्रिकाला बाधित सत, नामरूप नाही समिती, स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप समिती, पदार्थाचे ज्ञान नाही, परमानंद स्वरूप समिती, विषयात आनंद नाही. असा अनुभव ज्या दिवशी येईल, जीवनमुक्ती साधली आणि आपला परमार्थ फलीभूत झाला समजा. आणखी 2 गोष्टी सांगायच्या आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात, सांगया पुढत पुढती घरालिया ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्व ही अतिथीपदी बैसे. उत्कृष्ट भाषा आणि उत्कृष्ट लेखणी ज्ञानोबरायांची महाराज. नामरूपे विणसाचा जसं सांगितलं आणि विषयाने सांगितलं तसं आता 2 गोष्टी लक्षात ठेवा. सांगया पुढं पुढती, हे चांगदेवा पुन्हा पुन्हा तुला सांगतो आहे. मागील ओळीत स्वानंदाने सुखी हो असा चांगदेवाला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर आता जीव ब्रह्मैक्य ज्ञानाविषयी अत्यादर असून ते ज्ञान चांगदेवाच्या अंतःकरणात निसंदिग्ध रूपाने व्हावं अशी तळमळ बाळगणारे ज्ञानेश्वर महाराज
60व्या काय सांगतात, जे ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचं हे फळ सांगितलं आहे, वेद्य वेदकत्व अतीत पदी जाऊन बैस, पत्र संपवतात. चांगल्या पुढे पुढे घाली आहे ज्ञानसंपत्ती. वारंवार हे तुला चांगली वेळा सांगणं आहे की जर तुझ्या हृदयामध्ये वर सांगितलेली जी ब्रह्मात्मक ज्ञानसंपत्ती आली असेल तर ते ज्ञानसंपत्ती तुला वेद्य वेदक अतित्व ज्ञे ज्ञाता या द्वैताच्या पलीकडे असणारं जे सच्चिदानंद पद आणून तुला बसवेल, त्या पदावर तू जाऊन बैस, असा ओळीचा सरळ अर्थ आहे. ज्ञानसंपत्ती घराला येते, श्रीगुरु घरी येतो, देव घरी येतो, महालक्ष्मी घरी येते. देवाला घरा नंदाची या गावा. धनलक्ष्मी सुद्धा आपल्या घरी येते, सकाम पुण्य असेल तर. निष्काम पुण्य असेल तर श्रीगुरु घरी येतात आणि ते आपल्याला बोध करतात. मग ज्ञानसंपत्ती आपल्या हृदयात येते. ज्ञानसंपत्ती 3 प्रकारची संपत्ती लक्षात ठेवा. ज्ञानसंपत्ती, पुण्यसंपत्ती, धनसंपत्ती. त्यात पामर लोक धनसंपत्तीला भुलतात, त्याच्या मागे लागतात. विषयी लोक पुण्यसंपत्ती मिळतात आणि मुमुक्षु साधक ज्ञानसंपत्ती मिळतो. धनसंपत्तीपेक्षा पुण्यसंपत्ती अधिक काळ टिकणारी आहे आणि ज्ञानसंपत्तीचा तर केव्हाही नाशच होत नाही अशी ज्ञानसंपत्ती आहे. बघा, कोणती संपत्ती मिळवायची? तुम्ही सुज्ञ आहात, तज्ञ आहात, बुद्धिमान आहात. काय धनसंपत्ती मिळवायची का पुण्यसंपत्ती मिळवायची का ज्ञानसंपत्ती मिळवायची? ज्ञानसंपत्ती मिळाली, अनंत जन्माचा बंध तुटतो. पुण्यसंपत्ती मिळाली, एका कल्पाचं दुःख नाहीसं होतं, पण पुन्हा दुःख येतं. आणि धनसंपत्ती तर एक जन्माचंही दुःख निवृत्त करू शकत नाही, एका अवस्थेतीच असते, एका अवस्थेतच. नाथमागणी भागवतात म्हटलं आहे, राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजेला सुमन शैलेवरी तो स्वप्न भिकारी आणि तिच्या घरी भीक मागली. चक्रवर्ती सम्राट राजा झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं की भिकारी झालं आणि अंत्येच्या घरी भीक मागली. तेथ कुटका एक यावे हाती निचाशी म्हणजे आजाळीतच होता. एक कुटका त्याने आपल्या झोळीमध्ये टाकला, त्याला राजा म्हणून म्हणलं. कोण राजा? जो भीक मागतो तो राजा, त्याच्याकडे भीक मागतो तो राजा. म्हणजे एका अवस्थेचीच फक्त संपत्ती आहे, धनसंपत्ती आहे. आपल्याला विचारसागर दृष्टांत माहीत आहे. कोला चालला दृष्टांत राजाचा. जागृतीतला धनसंपत्तीचा काही उपयोग होत नाही महाराज. उलट त्या धनसंपत्तीने आपण पुण्य संपादन करावं, ते पुण्य ते मला सुख देईल. धनसंपत्ती भोग देऊन इथे संपून जाईल, ते भोगही देईल की नाही शंकाच अशा प्रकारची होते महाराज. धनसंपत्तीचं महत्व नाही. धनसंपत्तीने पुण्यसंपत्तीचं मिळविली तर त्या धनाचं महत्व आहे. म्हणून तुकोबाराय शिवाजी महाराजांनी पाठवले धन घेतलं नाही, पण लोकांना शिकवताना काय सांगितलं आहे? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता 3 गोष्टी सांगितल्या आहेत. उत्तम व्यवहार करून धन मिळवावं आणि त्याची आसक्ती लोभ न ठेवता उदास राहावं आणि विचारे वेच करी, विचाराने खर्च करावा. धनसंपत्तीचा कुठे करावा? योग्य विनियोग करावा. जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत गेला तर धनसंपत्ती राहत नाही. आता सांगितलं, धनसंपत्ती सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर एका अवस्थेची आहे. कदाचित एका जन्माची मानली तरी चालेल. काहीच सांगता येत नाही महाराज. या धनसंपत्तीचा आदर्शावर आधारित आहे. पुण्यसंपत्ती सत्कर्म करण्यावर अवलंबून आहे आणि धनसंपत्ती आदर्शावर अवलंबून आहे. कित्येक गरीब असणारी माणसं श्रीमंत होतात, काही श्रीमंत माणसं गरीब होतात. आता मुंबईला तर काही सांगायची गोष्टच नाही. त्या शेअर बाजाराने जाऊन मी गेलो होतो, मी स्वतः गेलो नाही, मला नेलं होतं एका माणसाने, एका शेटजीने नेलं होतं. ते लिया दिया लिया दिया त्याच्यामध्ये जो लखपती होतो द्विपती होतो संध्याकाळी. काहीच सांगता येत नाही. ते शेअर बाजार ती झाली कशी गमत, मला मुंबईला
त्यांनी बोलावलं, त्यांच्या घरी थांबलो, पण त्यांच्या घरची माणसं कोण नव्हती, ती कुठे गावाला गेली रात्री. आणि मी आता एकटाच घरी. त्यांना जायचं शेअर बाजारमध्ये. आता महाराजाला घरी ठेवावं तर काय विश्वास त्या महाराजाचा. बरं, कुलूप लावावं तर कसं काय लावावं, महाराज आहेत घरी. मीच ओळखीलं, म्हणलं श्रीजी मला काही अडचण वाढू नका, मी तुमच्यावर येईन ना. मी म्हणजे आम्ही शेअर बाजार जाणार, म्हणा तुम्ही तिथे काय करणार, गाडी बसून राहणार, काही करणार नाही, तुमच्याबरोबर येणार नाही, काही नाही, काही नाही, कानूला झाकून घेणार नाही. जावं लागलं तिथे. महाराज बघितलं मी, काय महाराज कर्कश आवाजामध्ये ओरडत होती, लिया दिया लिया दिया. मग शेवटी मला घरी आणलं, म्हणजे शेवटी काय चाललं होतं तुमचं तिथे. म्हणजे मला सांगण्यासारखं नाही, सांगू नका म्हणलं. एका जन्मात सुद्धा श्री धनसंपत्ती राहत नाही महाराज. अदृष्ट झाली या उदास, पार्टी श्रीमंताचा विलास, ज्ञानोबांनी म्हटलं आहे. आणि भाग्य जे सानुकूळ, केले उद्यम सदा सफळ. या अदृष्टावर आधारित आहे. तुका म्हणे धन अभाग्या कोळसे म्हटलंय. गुरुजीची एक फार खोटी होती महाराज. हे मानवी दुःख आहे. हे श्रीमंतीचं जे दुःख आहे ना, धनसंपत्तीचं मानवी दुःख आहे. कोण श्रीमंत सांगा बरं. एकम दहम शतम सहस्र दसहस्र 18 संख्या पाठ आहेत, शिकलोय. आम्हाला शिकवल्या गुरुजींनी शाळेमध्ये. पुढची संख्या पाहिली की मागचा संख्येचा खाली मान टाकतो. आमच्याजवळ काही नाही, त्यांच्यावर फार आहे. कोण श्रीमंत ठरवावं, काय लखपती श्रीमंत ठरवावं का करोडपती का अब्जोपती, कोण श्रीमंत ठरवावं. एकाच्या सापेक्ष दुसरा श्रीमंत. हे मानवी दुःख आहे. गुरुजी सांगायचे रोगराईचं दुःख हे तरी दुःख आहे आपल्याला, पण हे श्रीमंतीचं मानवी दुःख आहे. आणि ते प्रारब्धावर आधारित आहे. धन मिळण्याला मिळत नाही महाराज. प्रारब्ध असेल तर कुठूनही येतं, आणि नसेल तर आपल्या घरातच जात. जास्त विचार नको. मला हे सांगायचं की धनसंपत्तीपेक्षा त्या धनाचा तुम्ही उपयोग करा, दान धर्म करा, म्हणजे पुण्य होईल. ते पुण्य तुम्हाला सुख तरी देईल. आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाने म्हणजे सांगायचं एखादा ब्रह्मविद्या महात्मा ठेवून घ्यावा, आणि चांगदेव 65 अमृतानुभव त्याला ब्रह्मात्मिक ज्ञान मिळून घ्यावं, संवित ज्ञान मिळून घ्यावं, मुक्तच होऊन जायचं. गरीबाला अडचण आहे महाराज. त्याला पोटाला खायला मिळवावं लागतं, आणि पुन्हा त्याला ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता श्री गुरुकडे जावं लागतं. पण श्रीमंताला काय अडचण आहे, काहीच अडचण नाही. पैसा भरपूर आहे, खायला भरपूर आपल्याला मिळत आहे. आता बघतो ब्रह्मात्मिक ज्ञान मुक्त होणं एवढंच फक्त आहे. गरीबाला 2 काम आहेत, पोट भरण्याकरता पैसा मिळवणे आणि मुक्त होण्याकरता ब्रह्मज्ञान मिळवणे. श्रीमंत माणसाला काय काम आहे, एकच होतं, ब्रह्मज्ञान मिळवायचं, मुक्त व्हायचं. तेव्हा खरा शहाणा मनुष्य धनसंपत्ती पुण्यसंपत्ती मागे लागता ज्ञानसंपत्ती करून अनंत कल्पाची अडचण दूर करतो महाराज. अविद्या निवृत्त करतो, जन्मबंधन निवृत्त करतो. यातच खरा पुरुषार्थ आहे. नरदेहातला जीवाने ही ज्ञानसंपत्ती न मिळविली तर तो फसला समजावा महाराज. सारा ज्ञान संपादन करून अनंत जन्माचं दुःख निवृत्त करावं. एक जन्म दुःख होऊ नये ही नजर निषिद्ध संसार करण्याची असते. एक कल्पपर्यंत दुःख होण्याची विहित संसार करण्याची नजर असते. आणि अनंत जन्माचं दुःख निवृत्त करण्याची नजर वारकरी संप्रदायाची साधकाच्या सेवकाची असते महाराज. नाशे भवरोग म्हटलं आहे. सुखा लागी करसी तळमळते तुझा एक वेळ, पंढरीचा एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अनंता जन्माचा क्षणी केला. कारण ज्ञानाने मुलाविद्या निवृत्त झाली की अनंत जन्माचा क्षण जातोच महाराज. नाही, ज्ञानसंपत्ती लवकर आपल्या हाती येत नाही, पण आली तर मात्र ही जात नाही महाराज. धनसंपत्तीचा विश्वास नाही, आजारी तर राहील, काही शंका आहे. ज्ञानसंपत्ती समितीचं स्वरूप आहे. ज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. मग स्वरूप कधी जात असतं काय? जाते तर आपलं स्वरूप आहे का? जातं ते आपलं स्वरूप नाही. समिती आपलं स्वरूप असल्यामुळे ती जातच नाही. आपल्या हृदयामध्ये ज्ञानसंपत्ती आली, ज्ञानाने समृद्ध असावं महाराज. आपल्या घरात श्रीमंती नसेल चालेल, शरीरामध्ये दुःख आहे चालेल, फक्त अज्ञानाचं आवरण नसावं. हे अज्ञानाचं आवरण जीवदशा आणते आणि देह तादात्म्य ठेवून पुढे दुःख देते, जन्मनाच्या फेऱ्यात फिरवते.
आता या ज्ञानसंपत्तीचं प्रयोजन काय, फल काय ते सांगितले ज्ञानोबांनी. वेद्य वेदकत्वातिथी पदी बैसे. या ज्ञानसंपत्तीने वेद्य वेदकत्व हा भेद राहत नाही. वेदक म्हणजे जाणणारा आणि वेद्य म्हणजे विषय. आता वेद्य तुला दिसणार नाही आणि तत्सापेक्ष वेदक तुला नावे पण राहणार नाही. जर ज्ञानसंपत्ती घरी आली तर वेद्य वेदक अतीत पद. जीवनमुक्त पुरुष बाहितानुवृत्तीने वेदक असतो, म्हणून त्याच्यापुढे बाहितप्रमाणे वेद्य पुढे असतात. विद्यामुक्तीमध्ये वेद्य वेदकपणा राहत नाही, केवळ समितीच उरत असते. विद्यामुक्ती मानण्यामध्ये कोणाचाही वाद जीवनमुक्ती मानण्यामध्ये नाही आहे, पण विद्यामुक्तीत वाद आहे. काही मानतात, काही मानत नाही. जीवनमुक्ती काहींचा वादग्रस्त अशा प्रकारची आहे. काही मानतात, काही मानत नाही. कारण जीवनमुक्ती कच्ची म्हणून काही लोक समजतात. मिथ्या मिथ्या म्हणता म्हणता सत्य वाटायला लागतं, मग घसरला असतो पुन्हा परत. जीवनमुक्ती पक्की नाही, विद्यामुक्ती पक्की आहे. जीवनमुक्ती कच्ची आहे. कदाचित इकडून तिकडे म्हणा घसरण्याची शक्यता आहे. आणि तत्वानुसंधानामध्ये 4थ्या परिच्छेदामध्ये जीवनमुक्ती आणि विद्यामुक्तीचा उत्कृष्ट वाद लिहून दाखवलाय चिद्घानंद स्वामींनी. ज्यांनी रज्जुसर्प दृष्टांताने जगन मिथ्यात्व सिद्ध केलं आहे, त्यांच्या मतात विद्यामुक्तीच ते मानतात, जीवनमुक्ती म्हणत नाही. एकदा तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं रज्जुरूपानं, आता सर्प दिसतच नाही. तसं ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं की जग दिसूच नाही, विद्यामुक्तीच व्हावी. पण मुखदर्पणाच्या दृष्टांताने किंवा लोहित स्फटिका दृष्टांताने ज्यांना जीवनमुक्ती साधली ते जीवनमुक्ती मानतात. आरशात जरी मुख कळलं नाही आहे तरी पण ते जोपर्यंत आरसापुढे जोपर्यंत दिसतं, किंवा स्फटिक तांबड्या फुलं आपण ठेवला, जर आपण दुरून पाहिलं तर ते तांबडं दिसतं. स्फटिक तांबडं नाही आहे, पण तरी जोपर्यंत त्या संबंध फुलाचा आहे तोपर्यंत ते तांबडं दिसतं. तसं प्रारब्धाचा संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या जीवनमुक्त महात्म्याला ब्रह्मानुभवी पुरुषाचा जग दिसतं. सत्य वाटत नाही पण दिसतं. याला शास्त्रामध्ये निरुपाधिक अध्यास, सोपाधिक अध्यास अशी भाषा आहे. निरुपाधिक अध्यासाच्या दृष्टांताने ज्याला जगन मिथ्यात्व पटलंय, जीवन पटलं आहे, त्या पुरुषाला विद्यामुक्तीच ते मानतात. परंतु सोपाधिक अध्यासाच्या दृष्टांताने ज्याला जीवनमुक्ती पटली आहे, आता ब्रह्मात्मैक्य ज्ञान जगन मिथ्यात्व झाला आहे, ते पुरुष जीवनमुक्ती मानतात. पण जीवनमुक्ती मानावी, गुरूंचा आमचा आग्रह होता, शास्त्राचाही आग्रह आहे. त्याचे कारण गुरुंनी सांगितलं. जर जीवनमुक्ती नाही मानली तर भोगा वाचून ज्ञानीपुरुषाचं वाळग संपलं कसं हा अडचण पडते. ना भुक्तं क्षयते कर्म कल्पकोटिशतेरपि पंचशीत आहे. कोट्यवधी कल्प गेले जा भोगा वाचून प्रारब्ध संपतच नाही. मग ज्ञानीपुरुषाचं प्रारब्ध संपलं कसं? ज्ञानाने संपलं अडचण होईल, रोग ठरेल तो. कोणी माणसं मरत नाहीत तर ज्ञान ऐकायला येत नाहीत, असे मरू राहिल्यानंतर म्हणतात कोणी येणारच नाही, मग तर रोग ठरेल तो. मग जीवनमुक्ती मानली पाहिजे. प्रारब्ध हा भोगावाचून संपत नाही, जीवनमुक्ती मानली पाहिजे. तो एक प्रकारचा रोग ठरेल म्हणून जीवनमुक्ती मानली पाहिजे. आणि आणखी एक महत्वाची अडचण म्हणजे लोकसंग्रह होणार नाही. बद्ध माणसाला ज्ञान सांगता येत नाही, विद्यामुक्ती सांगायचं साधनच राहत नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान सांगायचं कोणी, ही मोठी अडचण पडेल, म्हणून जीवनमुक्ती मानली पाहिजे. अनुभव तसा समितीचा महत्वाचा असला की संपलं महाराज. दृढ निश्चय आहे बस. मी पुरुष आहे हा दृढ निश्चय आहे कधीही सुद्धा. बाईला मी बाई आहे हा निश्चय आहे. म्हणून रात्री जरी आपण हाक मारली, गोदारी बाई व म्हणते का, मी बाई संस्कार आहे. पुरुषाला हाक मारा ओ म्हणतो, संस्कार मी पुरुष आहे. रामराव ओ का, निश्चय आहे मी पुरुष आहे. एकदा गुरुजींनी गोष्ट सांगितली होती. पुण्याचे बापट शास्त्री दादांचे फार जिवलग होते. विनायक महाराज साक्षीदार आणलेला साधकाश्रमामध्ये त्यांच्याकडे ते जायचे. एकदा त्यांनी, आता ते समवयस्क असल्यामुळे आरेत्रीची भाषा बोलायची, त्यांनी प्रश्न विचारला दादांना, का रे विनायक,
उद्या आम्हाला ब्रह्मात्मिक ज्ञान झालं आणि जर मोक्ष नाही मिळालं तर आम्ही पुन्हा शोधायला कोणाकडे जायचं? आम्ही नाही मिळालं तर ब्रह्मात्मिक ज्ञान झालं, आम्हाला जीवनमुक्ती विद्यामुक्ती नाही मिळाली तर आम्ही कोणाकडे तक्रार घेऊन जायचं? असे त्याने प्रश्न विचारले. दादा हसले. त्याने सांगितलं, शास्त्री बाबा बरं झालं तुम्ही आज आलात. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आता हा कलियुग लागला आहे तर पुरुष गर्वार होणार आहे, आता गरोदर राहणार आहे. बरं झालं तुम्ही आता सांगत, नवीन नवीन सांगतो तुम्हाला. हे काय बोलतोस? पुरुष कधी गरोदर होत असतो काय? हा तुम्हाला असा निश्चय, तसा जीवनमुक्त पुरुषाने असा निश्चय असतो की तो होणारच आहे, संशय घ्यायचं काय कारण आहे? असं उत्तर दिलं. दादा हजर जबाबी होते. मी काही पाहिलं नाही दादांना. आमच्या घरी 3दा आले दैठण्याला, पण मात्र मी पाहिलं नाही त्यांना, कारण त्यांचं जाणं माझं येणं एकाच वेळा झालं, जन्माला येणं आणि त्यांचं निघून जाणं. आमच्या वडिलांनी फार मोठं त्यांच्या श्रवण केलं, गुरुजीचं दर्शन केलं. माझं राहणं म्हणले, दादाने सांगितलं गुरु रंगनाथ जवळ राहा परभणीला. आमचे गुरुजी फार त्यागी होते. भक्ती, विरक्ती आणि मुक्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळत होती गुरुजी रंगनाथ महाराज. इतका त्याग होता महाराज, काय सांगा, मनातून त्याग. काहीच कोणाचं खपायचं नाही, कडक स्वभाव होता. विरक्त माणसाला काय कोणाचं घेणं आहे? ते म्हणायचे सुद्धा प्रवचनात, मला कोणाला द्यायची नाही, कोणाची करायची नाही, मला काय भानगडे. आणि जो असा कडक बोलतो ना, त्याच्या शब्दामध्ये असं वजन असलं की तुमचा ग्रंथीभेद होऊ शकतो, ठोस असतो त्याचा. वैराग्य होती, भक्ती होती. माऊलीच्या सोयाबरोबर पायी चालत होते, रिंगणामध्ये होत नव्हता तर आमच्या हातात धरून ते फिरायचे. भक्ती तेवढीच एका बाजूला. अहो सगुण साक्षात्कार होता. ते पुढे मंदिर प्रवेश बंद झाला होता त्या मागच्या काळामध्ये, तर भगवान स्वतः पांडुरंग विटेवरून येऊन आमच्या गुरुजींना बोलत होता. आणि प्रत्येक आम्हाला काही दिसले नाही पांडुरंग आलेले, पण मात्र ते बोलत होते. आणि ते म्हणायचे प्रवचनामध्ये दुसरी सांगितलं, तुम्ही रोज दर्शनात जा, देव बोलतो का तुम्हाला? आम्ही दर्शनात जात नाही, आम्हाला देव बोलायला. भक्ती तशीच महाराज, वैराग्य तसंच. थर लोक कापत होते महाराज एवढी पुढे, बोलायची ताकद नव्हती. बडे बडे श्रीमंत लोक, म्हणजे गंगापूरचे दगडूराम शेठ इथे राहत होते, धूत, पण ते सुद्धा थर कापायचे. मुलींच्या पुढे काय बोलायचा लाभ नव्हता त्यांना. आणि अनुभूती तर काय पाहायचं, मग ब्रह्मानुभूती, प्रत्यक्ष मूर्तिमंत, तो ठोस काही वेगळाच होता. असं त्यांच्या सहवासात राहिलो महाराज. मला का आमच्या शेठीमाने विचारलं त्यावेळेला तुम्ही गुरुजी होते तेव्हा तुम्ही पुस्तक छापली का? मला नाही. त्यावेळेस लोकात नव्हतं. मग फक्त एकच होतं की हा महात्मा दिसणार नाही, शब्द ऐकायला म्हणून लिहून घेत होतो. शब्द ना शब्द लिहून घ्यायचं, कार्टे झिपरी काय बोलले ते लिहून घ्यायचं, एवढं डोक्यामध्ये. हे आम्हाला खंदारकर माझ्याकडनं गुरुजी गेल्यानंतर प्रेरणा मिळाली. आणि गुरुजी समोर छापले असते मला शिवाय दिल्या असतात. ते आमचे गोविंद बापू पुस्तके होते, त्यांनी ते कोट्याचं पुस्तक छापलं होतं, अध्यात्माचा नंदादी आणि अध्यात्माचा खजिना, असे 2 पुस्तक काढले होते. गुरुजी शिव्या दिल्या. त्याने सांगितलं, अरे तुम्हाला शब्द देते, पोट जाण्याकरता दिले का उद्धाराकरता दिले? दुरुपयोग करता. शिव्या दिल्या, फेकून दिले ते पुस्तक, हातात सुद्धा घेतलं नाही. माझी फक्त एक इच्छा, तर मी व्यापार नाही केला महाराज, व्यवसाय नाही केला, फक्त तुमच्या घरोघर ते पोहोचावेत आमच्या गुरुच्या देवळी चितामय ठेवून प्रकाशन केलंय. आणि घेतले तुम्ही सगळ्या लोकांनी. घ्या आणि चिंतन करा महाराज, अनुभूती समितीपर्यंत पोहोचा. आम्ही पोहोचावं, तुम्ही पण पोहोचावं, याच्याकरता आम्ही एक चिंतन करतोय महाराज. असो तेव्हा सांगण्यात तात्पर्य, विद्यामुक्तीमध्ये वेद्य वेदक अतीत केवळ स्वरूप स्थिती राहत असते महाराज. जीवनमुक्त पुरुषापुढे बाधितानुभूतीने वेदक असतो आणि म्हणून त्यावेळी बाधितपणे वेद्य राहत असतो. विद्यामुक्ती मानण्यामध्ये काही लोकांचा जरी वाद असला तरी, जीवनमुक्ती मानण्यामध्ये जरी वाद असला तरी विद्यामुक्ती मानण्यामध्ये काही वाद म्हणजे कोणाच प्रकारचा नाही. जीवनमुक्तीत वेद्य वेदक हा व्यवहार होत असतो, पण त्याने सावध राहावे. त्या वेद्य वेदक व्यवहारामध्ये आपली आक्रियता मोडू देऊ नये. व्यापाराचे गाडे मोडताही आपाडे, आक्रियेचे नोड पाहून काही. असंगता आणि अद्वितीयता, आक्रियताही बिघडू नये. सगळे भोग भोगत असताना मी असंग आहे आणि सगळे व्यवहार करीत असताना मी आक्रिय आहे,
हा बोध दृढ असला पाहिजे, सावध राहिला पाहिजे. व्यवहार करून मी अक्रिय आणि भोग भोगून मी असंग. कारण का? व्यापकामध्ये क्रिया नाही आणि असंगामध्ये भोग नाही. आकाशाला गेले लेप जैसा, आकाशाला तुम्ही पाणी शिंपू शकत नाही, आकाशात पाऊस पडतो, आकाश ओलं होत नाही, असंग आहे. आणि व्यापकामध्ये क्रिया होत नाही. आकाश व्यापक असल्यामुळे त्याच्यात क्रिया नाही. घागर नेली आणली जाते पण आकाश न्यावं लागत नाही, आणावं लागत नाही. आकाश व्यापक आहेच. जीवनमुक्त महात्म्याची अशी स्थिती असते. महाराज, माझी संविती क्रिया आहे, अनंत आहे, अखंड आहे, अद्वितीय आहे, असंग आहे. त्यामुळे मी भोगले तरी मला मी भोग झाला नाही, जेवलं तरी मी जेवलो नाही. दृढ अनुभूती असते. करून आकरता भोगून अभोगता. हाही प्रसंग आपल्याला सांगू शकतो महाराज. गुरुजींनी सांगितला सांगतो. विनायक महाराज आखरे दादा जेव्हा हळदीला होते साधकाश्रमामध्ये, त्यावेळेला आमचे सोनपेठचे भगवान शास्त्री महाराज हे तिथे गुरुंच्या रंगनाथ बोलते श्रवणाकरता होते. म्हणजे ते गुरुबंधू होते दोघे. भगवान महाराज शास्त्री सोनपेठकर महान विद्वान होते महाराज. अतिशय विद्वत्ता होती त्यांची. कोणीतरी पुण्याच्या एका श्रीमंत गृहस्थाने एके दिवशी दादांच्या पुढे हापूसचे आंबे करंडी म्हणून ठेवले आणि सांगितलं, दादा तुमच्या विद्यार्थ्यांना आंबे वाटप करा. मी मुद्दाम आणले आहे आणि माझ्या समोर त्यांना खायला सांगा. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावलं. दादांनी सगळ्यांना समोर बसवलं, प्रत्येकांना आंबे दिले आणि समोर बसून खा म्हणले. त्यांची इच्छा आहे, समोर बसून खाल्ले. भगवान शास्त्री महाराज होते, त्यांनी खाल्ले आणि सगळे आंबे खाऊन झाल्यानंतर मग विचारलं, भगवान आंबे कोणी खाल्ले? शास्त्री महाराज फार हुशार. आता त्यांच्या समोर आम्ही खात आहोत, आम्हाला विचारतो कोणी खाल्ले, म्हणजे याचा अर्थ काय? काहीतरी रहस्य विचारण्यामध्ये. त्यांनी मी नाही खाल्ले. खाल्ले नाही? आत्ताच तर तुझ्या हाताला आंबा दिला होता, आमच्या समोर तू खाल्लं, साल तू अजून समोर तुझ्या नाही खाल्लं. म्हणजे माझ्या पावर हात ठेवून सांग, पावर हात ठेवून सांग. प्राणाने खाल्ले का आत्म्याने खाल्ले? मी कोण आहे? प्राणी का आत्मा आहे? हे बोलणं सोपं, ऐकणं सोपं बरं का. अनुभूती अशी असली पाहिजे. खाऊन सुद्धा मी खाल्ले नाही, भोगून सुद्धा मी भोगलं नाही, करून सुद्धा मी काही केलं नाही. ही आक्रियतेची अनुभूती जी आहे ती मोडू नये, सावध राहायला पाहिजे. जीवनमुक्त पुरुषाने सावध राहायला पाहिजे. सतत त्याच बोधामध्ये राहायचं. मी अक्रिय आहे, अनंत अखंड सच्चिदानंद असंग आहे. व्यापार करावा लागतो महाराज. जोपर्यंत शरीर आहे, देहद्वय आहेत, इंद्रिय आहेत, मन प्राण बुद्धी आहे, तोपर्यंत व्यवहार करायचा गती काय आहे? तो वेग दिलेला आहे. वेग संस्कार म्हणतात. त्या संस्काराचे 3 प्रकार आहेत. वेग संस्कार, स्थितिस्थापक संस्कार. एखादी आपण झाडाची फांदी वाकवली तर ती वाकते, पण पुन्हा परत हाताचा लाभ सुटला की पुन्हा जिथे जाते. स्थितिस्थापक संस्कार. बाणाला आपण वेग दिला की वेग संस्कार, जिथं धावतं ते बाण धावेची दौड. लक्ष भेदली आहे वरी बाण धावेची तवरी, जो भरली होती उरी बळाची दया, वेग संस्कार. तसंच शरीराला प्रारब्धाची गती दिली आहे. कुलाल चक्री भांडे झाले, नाथाने दृष्टांत दिला आहे भागवतामध्ये. कुंभार जेव्हा त्या मातीचा घट तयार करतो तेव्हा त्या दंडाने तो चाक फिरवतो आणि त्याला आकार देतो. ते घट तयार झाला, बाजूला काढून राहतं, पण ते फिरत राहतं. का? त्याला वेग दिला आहे. तसं या शरीराला प्रारब्धाचा वेग दिला असल्यामुळे ते जीवन जाते व्यवहार होणार. चांगले होणार, वाईट होणार, काय व्हायचे ते होणार. म्हणून जीवनमुक्त पुरुषाच्या घराकडे बघू नका, त्या शरीराकडे बघू नका, त्याच्या अनुभूती बघा. ती स्वसंवेदी आहे, कळत नाही लवकर माणसाला. वरवेश आम्ही पाहावे ते काय? अंतरीचे नैविद्यमान. अदृष्ट हे ज्ञानाला विरोध करीत नाही महाराज. ज्ञान होऊ देत, फक्त सुख भोगू देत नाही. ज्ञानोत्तर जे सुख व्हायचं त्याला प्रतिबंध अदृष्टाचा होतो.
विक्षेप, अद्वैत म्हणजे विक्षेप. ज्ञानाचा आवरणाचा विरोध असल्यामुळे ज्ञान झालं की अज्ञानाचं आवरण गेलंच. परंतु विक्षेप जो असतो तो मात्र राहतो वायुतान वृत्तीने, तो प्रतिबंध आहे. स्वानंदाची ओळख असावी. आणि पुन्हा स्वानंदाचा भोग व्हावा. तसं तुमच्या घरामध्ये डबल ग्रॅज्युएट म्हणतात की नाही, तसं स्वानंदाची ओळख असावी आणि स्वानंदामुळे भोग असावा, तो जीवनमुक्त श्रेष्ठ म्हणावा. काही जीवनमुक्ताला स्वानंदाची ओळख आहे पण मात्र भोग नाही, ते खालच्या दराची जीवनमुक्त आहे. आणि ज्याला स्वानंदाची ओळखही नाही आणि त्याला पुन्हा भोगही नाही, वैश्विक सुभागात असेल त्यांना श्रीमंत भक्त म्हणावं, आणि जर त्यांना वैश्विक सुखही नसेल तर मला गरीब म्हणावं, दरिद्री म्हणावं. त्या दरिद्र्यात दोन प्रकार, ब्रह्मज्ञानी दरिद्री आणि अज्ञानी दरिद्री. स्वानंदाची ओळख आहे पण प्रतिकूल प्रारब्धामुळे आनंदाचा भोग नाही, ब्रह्मज्ञानी जे असतात ते दरिद्री ब्रह्मज्ञानी आहे. आणि स्वानंदाची ओळख नाही आणि प्रतिकूल प्रारब्ध असल्यामुळे वैश्विक सुखही नाही, त्याला अज्ञानी दरिद्री म्हणावं. तसे ब्रह्मज्ञानी दुःखी, अज्ञानी दुःखी, ब्रह्मज्ञानी सुखी, अज्ञानी सुखी, असे 4 वर्ग पडतात. एखाद्याला दारिद्र्य आहे, दुःख आहे, पण स्वानंदाचं ज्ञान असेल तर त्याला जीवनमुक्त म्हणावं बरं का महाराज. त्या दुःखाकडे त्याच्या दुःखाकडे दारिद्र्याकडे बघू नका. आता त्याला स्वानंदाची ओळख आहे ना, तो जीवनमुक्तच आहे. आम्हाला तो दुःखी दिसेल, दारिद्र्य दिसेल, पण तरी स्वानंदाची ओळख असेल तर तो जीवनमुक्तच आहे. सर्व संवेद्य महाराज, आणि त्याला कळणार नाही. आणि जीवनमुक्तीचं परीक्षणही पण करू नये. आमच्या गुरु नेहमी सांगायचे, स्वतःचं निरीक्षण तर लोकांचं परीक्षण. स्वतःचं निरीक्षण हे महत्वाचं आहे. मी कोण, माझी काय अनुभूती, सगळ्यांनी तपासून बघावी. वरवेश आणि पाहावे ते काय अंतरीचे नवे विद्यमान म्हटलंय. जीवनमुक्ताचे आनंद लक्षण आहे, आनंद लक्षणे वणीचा पार संतांचे घर आतुडेना म्हटलं. जीवनमुक्त हे कळणार कसं? मनुष्याला गरिबी श्रीमंती, सुखी दुःखी, अनुकूल प्रतिकूल कळेल, पण ग्रंथीभेद झाला, संशयच्छेद झाला, कर्मक्षय झाला, मृत्यूरंग झाला, शोकतरण ही मात्र कळणार नाही. मोक्षामध्ये या 5 गोष्टी होतात महाराज. सांगतो 5 मिनिटं शिल्लक आहेत म्हणून. मोक्ष काय वेदांतशास्त्रामध्ये 5 गोष्टी झाल्या पाहिजेत. विद्यते हृदय ग्रंथी, सिद्ध्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि, तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् परावरे दृष्टे सती. सती सप्तमीचा अध्याय आहे. परावरे हे सगळं आवर आहे, तो पर आहे. अविद्या आणि अविद्या कार्य हे आवर म्हणजे अलीकडे, आणि तो त्याच्या पलीकडे प्रकारचा आहे पर. त्याचा साक्षात्कार झाला तर काय होतात? श्रुती माता 3 गोष्टी त्या श्लोकात सांगते आहे. ग्रंथी भेद होतो, संशयच्छेद होतो, आणि कर्मक्षय होतो. संचित प्रेमान प्रारब्ध कर्मक्षय म्हणतात त्याला. या 3 गोष्टी या श्रुती सांगितल्या आहेत, आणि 2 गोष्टी दुसरी सांगितल्या आहेत. तमेव विदित्वा अतिमृत्युमेति, तम विदित्वैव मृत्युम आत्येति. त्याला जाऊनच मृत्यूतून निघून जातो, मृत्यू लंघन त्याला म्हणतात. आणि शोकंतर ती आत्महत्या शोकातून तरुण जातो. अशा 5 गोष्टी होतात. ग्रंथीभेद, संशयच्छेद, कर्मक्षय, मृत्यूलंघन आणि शोकतरण. या 5 गोष्टी अनुभवात आल्या तर समजा आपण जीवनमुक्त आहोत. अधिक विस्तार करायला वेळ नाही, समाप्त. वेद्य वेदक अतित्वपद काय महाराज, लक्षात घ्या. ती जाऊन बस सांगताय. जीवनमुक्त होणं म्हणजेच वेद्य वेदकत्व अतीत पदावर जाऊन बसणं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. गाथेतही अभंगात आहे, नाथांनी पण सांगितलं आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढे अधिकार नारायणी कृपावलोकनी दिला. ही सच्चिदानंद पदवी अविनाशी आहे, अद्वितीय आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही आपण बाकीच्याच व्यवहारातल्या पदव्या पाहायचो. आपण कोणती तरी पदवी आम्हाला असं वेड्या काय त्या पदवीला महत्व आहे. सच्चिदानंद पदवी घे, ती अविनाशी आहे, आमच्या हक्काची आहे. ती पदवी दिली कोणी द्यावा लागत नाही.
आता अलीकडं इतक्या पदव्या कोणी पण द्यायला लागली त्याचं नाही. त्या पदवीलाही किंमत नाही, त्या माणसालाही किंमत नाही. खरी पदवी कोणती महाराज? वाचा, 65 समोर आहे, शेवटची ओळी आहे, ताजा कलम मधली. वेद्य वेदकत्वा तिथी पदी पैसे. चांगया पडत पडती घरालिया ज्ञान संपत्ती. वेद्य वेदकत्वा तिथी पदी पैसे. 4 गोष्टी सांगितल्या ताजा कलम म्हणून. त्याचा विचार आज संपवला आहे. संपत नव्हता पण संपवला आहे. आता याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवावर ओझं ठेवलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे हातवटी महाराज, ते कोणावर काही ओझं ठेवत नाही. उलट ते म्हणतात, तुझा पत्र लिहिण्याच्या निमित्ताने मला माझ्या श्रीगुरूंनी एक उपकारच माझ्यावर केला आहे. ग्रंथ समाप्तीच्या वेळेला त्यांच्या परंपराने श्रीगुरूचं स्मरण केलं आहे. नितांत प्रयत्न तत्पर आहे आणि बोध देण्याचे ओझे चांगदेवावर न ठेवता श्रीगुरूकडे बोट केला आहे. तुझ्या निमित्ताने मला हा आमच्या श्रीगुरूंनी स्वानंदाचा खाऊ माझ्या हातावर ठेवला आहे. काय भाषा आहे ज्ञानराजांची. विनय, केवढा विनय महाराज. माऊलीसारखा विनय नाही कुठे दिसून येत महाराज. आणि प्रत्येक त्यांच्या वाङ्मयामध्ये श्रीगुरूचं नाव घेतल्याशिवाय ते वाङ्मय पूर्ण झालंच नाही. अमृतानुभव पहा, ज्ञानेश्वरी पहा, 65 पहा, हरिपाठ पहा. निवृत्तीने दिले माझे हाती. कुठे तुम्ही बघा महाराज त्यांच्या वाङ्मयामध्ये गुरुला ते विसरतच नाहीत. त्याप्रमाणे पुढच्या ओळीमध्ये आता ज्ञानेश्वर महाराजांनी, चांगदेवा तुझ्या निमित्ताने मला हा रसाळ खाऊ माझ्या हातावर गुरु महाराजांनी ठेवला आहे. चांगदेवावर ओझं ठेवलं की मी उपदेश करतोय तुला, असं काही सुद्धा अभिमानही घेतला नाही, ओझंही त्या चांगदेवावर ठेवलं नाही. त्याचा विचार उद्या सांगू. या अनलॉक 1 हे जसं वाढलं तसं आमची 65 वाढली. आधी 5 दिवस, पुन्हा 6 दिवस, 7 दिवस, आणि वाढली ते का हरकत कोणत्या प्रकारची नाही. त्यात फायदा असेल, लाभ असेल, काय फरक पडतो. तुम्हाला काही काम नाही, कुठं बाहेर जायचं नाही, काही नाही. 2 दिवस घरातच राहा, घरात राहा, सुरक्षित राहा, आणि 65 ऐकत राहा, म्हणजे मुक्त होऊन जा. चांगलीच सोय झाली कोरोनामुळे. मला असं वाटतंय जायचं असेल तरी परत या वेळेवर तुम्ही यावेळी झालं, संपलं. आपला वेळ ठरला आहे 10 ते 11:30. आणि विशेष एक सांगण्याची गोष्ट म्हणजे शुक्रवारी वटपौर्णिमा आहे. उद्या गुरुवार आहे, उद्या आपण समाप्ती करणार, 65 संपवणार उद्या. आणि वटपौर्णिमा शनिवारच्या दिवशी, आपल्या शुक्रवारच्या दिवशी पहिल्या ओळीपासून तो 65 ओळीपर्यंत थोडक्यात अनुक्रमणिका सांगणार आहे. कोणत्या वेळीपासून कोणत्या वेळीपर्यंत काय सांगितलं आहे त्याचं सिंहावलोकन म्हणतात याला. सिंह जेव्हा शिकार करतो ना, तो लगेच खात नाही, तो निघून जातो शिकार करून आणि नंतर वळून पाहतो. त्याला सिंहावलोकन म्हणतात. ती शिकार तिथे पडली का उठून गेली. तसं आपण आतापर्यंत 5 दिवस 7 दिवस जे काय आपण चिंतन केलं 65चं, त्याचं सिंहावलोकन आपण शनिवारी म्हणजे वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी याच वेळा 10-10:30 वाजता करू. आणि नंतर पुढे अमृतानुभव सांगण्याचं सुद्धा मनामध्ये इच्छा आहे लोकांची, पण तसे फोन आलेले आहेत. आता आमच्याजवळ कोणी यायचं नाही, तुम्हाला यायचा तर असे पण नाही. घरी बसून सुद्धा तुम्हाला आता अमृतानुभव ऐकायला मिळेल. 65 ऐकलीच आहेच अशी एक योजना त्या शेतीबाईंनी, तुमच्या प्रमुख साहेबांनी फार मोठी उत्कृष्ट सोय करून दिली आहे. त्या दृष्टीने माझी अशी इच्छा आहे की आपण प्रतिपदेपासून अमृतानुभव सुरुवात करावा आणि सगळ्यापर्यंत पोहोचवावा अशी एक इच्छा आहे. जसे असेल तशी सेवा माऊली घेईल. मी कोण करणार मला काही माहिती नाही. एक तर तुम्ही सगळे निमित्त आहात, अधिकारी श्रोते वर्ग. या सगळ्या आमच्या शब्दाचा तुम्ही जास्तीत जास्त प्रचार करून सगळ्यांना ऐकवायला लावत आहात. आणि माऊलीने लिहून ठेवले माझं काय त्यात आहे. पुढला भांडार धण्याचा हमाल ते तुम्ही हमाल भरवाई. त्या दृष्टीने हे अमृतानुभवाचं चिंतन झालं आणि आणखी चांगलीच गोष्ट आहे. नाहीतरी आमचा चातुर्मास होणारच नाही आहे. आषाढी वारी तरी कुठे होणार आहे. म्हणून आता चातुर्मास त्याची वाट पाहायची आहे. म्हणून हे फेसबुकवर आपला जर कार्यक्रम होत असेल किंवा आणखी काही दुसऱ्या आणि काही यंत्रणेमुळे होत असेल तरी असंच करावं अशी आपली इच्छा आहे.
मी पण त्यात सहभागी आहे. तुम्ही तुमच्या तशी इच्छा असली तर मला प्रकट करून दाखवा. त्याप्रमाणे आपण पुढे चालू ठेवू. उद्या मात्र आपण 65 संपवणार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पुळो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, तो जेवांशील तो तिला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे माने आळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पेहोषाचे चंद्रमे जे अलंषण, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, हिंबवना सर्व सुखे पूर्ण होऊन तिन्ही लोके, भजी जोगादि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजेविये विशेषे लोकीये, दृष्टादृष्ट विजय व्हावे, हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तथासु तथासु तथासु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. सद्गुरु रघुनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.